खड़े हो बारूद की ढेर पर और पी रहे हो पाइप, तुम्हारे जलवे में भी कुछ कमी नहीं है ब्रिगेडर। राम कधी प्रसिद्धी देतो रावण आल्यावर, आम्ही रावण होतो। माझा वापर बऱ्याच डायरेक्टरांनी करून घेतला, मला कोणी हिरो नाही गेला। काही मी प्रोड्युसरांना फोन केला तर त्यांनी सांगितलं आम्हाला कळलं की तुम्ही काम करायचं सोडून दिलं। पूर्वीच्या वेळेस आम्ही कोणी ज्येष्ठ आला तो उठून उभा राहायचो, त्यांना बसण्यासाठी सीट्स द्यायचो वगैरे। आता तो राहिला नाही सन्मान। या इंडस्ट्रीत माझं कोणी नाहीये। मला जी पत्नी मिळाली ती सुविद्य पत्नी मिळाली, खर्चांनी साथ दिली मला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे। मुंबईच्या मरीन लाईन्स भागात एका मराठी घरात दीपक नावाच्या मुलाचा जन्म झाला। 5 भावंड, दीपक सर्वात मोठा आणि जबाबदारी ही तितकीच मोठी, तीही त्याने लीलया पेलली। रंगभवन थिएटरच्या आजूबाजूला गिरक्या मारत असताना मीही खूप मोठा कलाकार होईल असं स्वप्न त्याने बाळगलं आणि ते त्याने पूर्णही करून दाखवलं। इतकं मोठं भारदस्त शरीर कांदा पाव खाऊन आयुष्य कसं काढत असेल हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा खरंच अंगावर काटा उभा राहिला। लाखोंच्या गर्दीत खलनायकांची भूमिका साकारणारे आणि शेकडोंच्या मनात ताईत बनणारा हा कलाकार प्रसिद्धीपासून मात्र खूप दूर राहिला। मराठी आणि हिंदी सिनेमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, अनेक भूमिकांमधून समाजाला आरसा दाखवणारे आणि प्रसिद्धीपासून पुन्हा एकदा सांगते दूर राहणारे काही कलाकार अभिनय करतात, तर काही कलाकार आपल्याला विचार करायला भाग पाडतात। असेच एक दीपक शिर्के। आज आपण या अड्ड्यावर संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल आणि कलाकारामागच्या त्या साध्या भोळ्या माणसाबद्दल। त्यांच्याबद्दल बोलताना आता खरंच असं वाटतंय की आत्ता थांबायचं नाही। चला तर स्वागत करूयात तुमच्या आमच्या लाडक्या आणि खरंच लाडक्या दीपक शिर्के यांचं। थँक्यू सो मच। मज्जाचा अड्डा हा खरंच खूप नशीबवान आहे, कारण इथे तुमचा पहिला इंटरव्ह्यू होतोय आणि आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत, कारण का आम्ही लहानपणापासून म्हणजे जेव्हा जन्मही नव्हता झाला इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचा, तेव्हापासून तुम्ही काम करताय। आज तुम्हाला इथे येऊन खरंच कसं वाटतंय? आनंद वाटला। काय तुमच्यापर्यंत पोचलो ना, ही पोचपावती मोठी आहे, कारण कार्य तर करत राहणार, पण तुमच्या लहान वयापर्यंत मी रुजलो, पोचलो, मनात राहिलो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। मला सगळ्यांना सांगायचं आहे की जेव्हा मी त्यांना फोन केला, सर मज्जाचा अड्डा आहे, इंटरव्ह्यू कराल का? नाही, मी 15 दिवसांसाठी शूटला चाललो आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि मला खरंच बरं वाटलं, कारण तुम्ही अजूनही तितक्याच जोमात काम करताय। सुपरहिट ठरलेला आत्ता थांबायचं नाही मधील तुमचं काम देखील तितकंच छान होतं। सर आत्ता सध्या आयुष्यात काय सुरू आहे? आता एक हिंदी पिक्चर आहे, तो गोव्यात सुरू आहे आणि तो होईल लवकर, कंप्लीट होईल। आणि एक दुसरा हिंदी पिक्चर आहे तो गुजरातमध्ये आहे, तो पण होईल कंप्लीट। मी जसं मगाशी सांगितलं सर, तुम्हाला आमची सगळ्यांचीच पाठीपुरी आहे, काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्याबद्दल नाही आहे। आम्ही चित्रपट बघून आम्ही बऱ्याचदा आम्ही जज करतो की हा व्यक्ती असा असेल तसा असेल। आज आम्हाला जाणून घ्यायचंय की अभिनेते दीपक शिर्के नक्की कसे आहेत, ही सुरुवात कशी झाली, जर्नी पासून सुरुवात करूया, पुढे अनेक पैलू उलगडत जातील। शाळेच्या नाटकात काम केलं होतं, पण म्हणजे कसं ऑडियन्स थट्टा मस्करी करताय, हे करताय, ते करताय, कोण खातंय पितंय, आणि आम्ही परफॉर्मन्स करतोय तो आमच्यासाठीच, त्यांच्या ऑडियन्ससाठी काहीच नाही। म्हणजे असा हा आमचा सुरुवातीचा भाग झाला। म्हणलं हे मग पाठी आमच्या शाळेच्या पाठी रंगभवन, एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये मी होतो, तर रंगभवनला मग जायचो। आम्हाला 2-2 तासांनी शॉर्ट रिसेस असायच्या, लॉंग रिसेस असायच्या, तर तिथे आम्ही जाऊन तो टाइमपास, मी जायचो टाइमपास करायचो, तिथे तालमी चाललेल्या असायच्या त्या मी बघत बसायचो आणि हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे त्याची गोडी निर्माण झाली।
ते आपण करायला हवं. पण आपलं कोण या इंडस्ट्रीत नाही आहे, तर आपल्याला कोण मदत करेल नाही करेल काही माहिती नाही आपल्याला. मग मुंबई मराठी साहित्य संघात जायला लागलो. तिथे माझे मित्र जमले काही, मग त्यांच्या मदतीने फुकट नाटकं पाहायला लागलो आणि मग हळूहळू स्टेज बघायला लागलो. मग एकटा स्टेजवर जाऊन रिकाम्या रंगमंचाकडनं असं बघायला लागलो. मग ते एखादं नाटक आपल्याला आवडलंय, त्याचं आपण कसं केलं असतं हे मनात विचार रोंजी घालत मग स्टेजवर वावरत राहिलो. असं करत करत पहिलं नाटक मला मुंबई मराठी साहित्य संघाचंच मिळालं, मॅकबेथ. ते महाराष्ट्र राज्य नाट्यात मला वाटतं दुसरं आलं ते त्यावेळेस. आणि त्यात मी एक छोटीशी भूमिका केली होती मारेकऱ्याची. तो मारेकरी अजून मला चिकटलाय, तो सुटत नाही. पण असा तो सगळा प्रवास होता. सर, मगाशी फार तुम्ही मिश्किलपणे सांगितलं की रंग काळा आहे, आम्ही सफेद काही खात नाही कारण का आमच्या इथून दिसतं सगळं. हे आधीपासूनच स्वीकारणं की माझा रंग काळा आहे. आणि आपल्याकडे हिरो हिरोईनला ना फार हे असतं की गोरा गोमटा, उंच नसेल तरी चालेल पण तो गोरा असायला पाहिजे. हे तेव्हा कसं होतं आणि आत्ता कसं, किंवा तेव्हा काय होती परिस्थिती? तेव्हा सगळेच गोरे असायचे आणि ती पंजाब्यांच्या हातात होती सगळी इंडस्ट्री. सगळे गोरे, पण त्यांचं भाषा पण पंजाबी असायची. तरी सुद्धा आपले व्ही शांताराम असायचे, नाना पळशीकर असायचे, बरेच लोक मराठी पण आपले असायचे. पण त्यांचं हिंदी वेगळं, स्वच्छ हिंदी, यह तुम क्या कर रहे हो वगैरे असं हिंदी होतं. पण कालांतराने ज्याची ॲबिलिटी आहे तो लक्षात राहतो ना लोकांच्या. मग तो काळा असो गोरा असो, त्याची छाप लोकांना आवडते, पडते त्याची छाप, मग ते ॲक्सेप्ट करतात. दीपक सर, 80च्या दशकापासून तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर त्या दशकापासून काम करताना कला क्षेत्राकडे एक व्यावसायिक दृष्टीने बघणं हा फार मोठा निर्णय. तर यासाठी सगळ्यांचा तुमच्यासाठी पाठिंबा कसा होता, कुटुंबियांचा, आणि किती हा प्रवास खडतर होता आर्थिकदृष्ट्या? आर्थिकदृष्ट्या तर अत्यंत खडतर होता आणि घरच्यांनी साथ दिली मला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. माझी आई, माझी भावंड आणि मला खूप साथ दिली. मी मोठा असून मला तसं काही कमवता आलं नाही, आत्ताही नाही म्हणा, तसं काय नाही. पण त्यांनी सांभाळून घेतला म्हणून मी दीपक शिर्के झालो. हे मात्र परफेक्ट आहे, अगदी त्यात काही दुमत नाही. आणि घरच्यांनी जर साथ दिली नसती तर मी कुठेतरी नोकरी करत असतो, कुठेतरी एक महिन्याचं इन्कम आणून घरी देणं आणि मग ते रुटीन झालं. पण नाही झालं तसं. सर, माझा प्रश्न आहे की नोकरी, आताच तुम्ही म्हणालात की मी कुठेतरी नोकरी करत असतो, किंवा मग नोकरी करण्याच्या ऐवजी अभिनयच करायचं आहे, हे मनाशी केव्हा पक्क केलं आणि हे कसं म्हणजे अंमलात आणलं? त्या पिरियडमध्ये खूप नाटकं चांगली चांगली असायची आमच्या वेळेस. ती नाटकं बघून असं वाटायचं की नाही, हा व्यवसाय चांगला आहे. लोक मला सांगायचे आळवावरचं पाणी आहे, तिथे त्याच्यावर विसंबून नको राहूस. पण नाही, ते मला वाटायचं की नाही, आपण इथेच करायचं काही. आमच्या काळात त्यावेळेस चांगले चांगले नट होते. सतीश दुभाषी होते, डॉक्टर काशीनाथ घाणेकर होते, अरुण सरनाईक होते, भरपूर लोक होते आणि त्यांचे परफॉर्मन्स फार छान असायचे. तर त्यांचा एक पगडा आमच्या मनावर होता की आपणही हे उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे. आणि आर्थिक आले पैसे गेले पैसे याचं खूप झालं. पण आर्थिक विवंचना आजही कसं असतं, त्या पिरियडमध्ये ना बँकेत सर्व्हिस करणारी लोक असायची आणि मग ते परफॉर्मन्स पण करायचे आणि त्यांना बँकेचा पण पगार चालू आणि इथे नाईटही चालू.
म्हणजे दोन्हीकडनं उत्पन्न होतं. परत त्यांना ग्रॅच्युइटी फंड, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन हे सगळं आहे. आम्ही पोटारते, आम्हाला काहीच नाही. आम्हाला फक्त जी नाईट मिळेल तेच. मग प्रॉव्हिडंट फंड नाही, काही नाही, काय नाही. तर देवाला मी म्हणालो, काय आमचं काहीतरी बघ. तर देवाने ऐकलं. मला जी पत्नी मिळाली ती सुविद्य पत्नी मिळाली. तिने वयाच्या 29व्या वर्षी PhD करून ती हॉर्टिकल्चरिस्ट आहे आणि ती पण 88% मार्क मिळून टॉपर आली. मग तिला संध्या तर खूप होत्या की इकडे काम करायचं का तिथे काम करायचं. मग तिने वडिलांची संस्था एक होती आमचं कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तिथे तिने प्रोफेसर म्हणून सर्व्हिस आजही ती कार्यरत आहे. पण तिच्या प्रॉव्हिडंट फंडावर ग्रॅच्युइटीवर माझं नाव आलं ना, देवानी मान्य केलं. सर आत्ताच बोललात की देवाने ऐकलं आणि देव ऐकतोच नेहमी. अशी कोणती वेळ होती जेव्हा ओव्हरनाईट सक्सेस मिळालं आणि तेव्हा खरंच वाटलं की अरे इतक्या प्रार्थना केल्या आणि आज देवाने ऐकलं? हे बघ, मी त्या पिरियडमध्ये म्हणजे कामं केली ना, ती मी कोणाला सांगितली नाही की मी ह्या चित्रपटात काम करतोय, त्या चित्रपटात काम करतोय, याचं कधी कोणाला सांगितलं नाही. काय समजा ही सगळी एडिट झाली तर मग मी गमजा मारतोय असं होतं ना, नुसतं लपेटतोय असं होतं ना. तर तसं न करता मी बघत राहिलो आणि मग ज्यांनी पाहिलं आणि त्यांनी ते आवडलं तर त्याचा फीडबॅक मला मिळत गेला, तो जास्त आनंद देऊन गेला. भारदस्त आवाज, तिरकस नजर, यात वेगळं काहीतरी नक्कीच आहे तुमच्यात. हे कधी कळलं की माझा आवाज माझा USP बनू शकतो किंवा माझी जी नजर आहे? कारण का अजूनही तुमच्याशी बोलताना भीती वाटते किंवा अजूनही जेव्हा मी ते चित्रपट पाहते ज्यात तुम्ही खलनायक साकारलेत, अजूनही भीती वाटते, अजूनही तुमचा राग येतो. कुठे तुम्हाला उमगलं की नाही माझ्या आवाजात आणि या नजरेत काहीतरी वेगळं आहे आणि याचा मी वापर करून घेतला पाहिजे? मला माझा वापर बऱ्याच डायरेक्टरांनी करून घेतला आवाजाचा आणि पर्सनॅलिटीचा. मला कोणी हिरो नाही गेला कारण हिरोईनचा प्रॉब्लेम होता. मला काय विलनच ठेवला आणि मग काय विलनला जे काय करावं लागतं ते. राम कधी प्रसिद्धी देतो? रावण आल्यावर. आम्ही रावण होतो, समोर राम नंतर येतो. सर ह्यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही बोलता बोलता बोललात की मला कोणी कधी हिरो नाही बनवलं. इतके वर्ष काम केल्याच्यानंतर, इतकी कामं गाजल्यानंतर, इतक्या भूमिका गाजल्यानंतर खंत वाटते कुठे याची की मला कोणी हिरो नाही बनवलं? नाही नाही, अजिबात नाही. पॉझिटिव्ह रोल केलेत ना, ते माझे हिरोज झाले. पॉझिटिव्ह रोल, तसं काय खंत नाही आहे कुठली. सर तुम्ही आजपर्यंत भूमिका केल्या त्या खलनायकांच्या सगळ्या भूमिका गाजल्या, मग ते प्रलयनाथ गेंडास्वामी असो किंवा झगड्या रामोशा असो. आत्ताचे जे विलन आहेत ते प्रत्येक पिक्चरमध्ये कुठेतरी सारखे तेच वाटतं. आणि तुम्ही ज्या काळात खलनायकांची भूमिका केली ते खलनायक पण ते हिरो एवढेच प्रसिद्ध झाले जवळजवळ, आजही ते लोकांच्या लक्षात आहेत. तर काय तफावत जाणवते की खलनायकची भूमिका करणं किती अवघड असतं आणि त्यात काय वेगळं करावं लागतं? तसं बघितलंच ना तर 1,500 वाक्य असतील प्रत्येकी, ती वेगवेगळ्या फरकाने बोलावी लागतात. 2,500 वाक्य. मग त्यात तो हिरो असेल तो कसं बोलेल आणि एक व्हिलन असेल तर कसं बोलेल. 5 Ws आहेत जे पहिले शिकवणी करतात ते 5 Ws. तुम्ही हू, व्हेअर, व्हॉट, व्हेन आणि आणखीन एक W. तुम्ही काय आहात, कुठे आहात, कशासाठी आहात, काय बोलताय. आता हॉस्पिटलमध्ये असल्यावर आपण हार्श बोलत नाही, तिथे दबक्या आवाजात बोलतो. डॉक्टरांशी बोलताना वेगळ्या आवाजात बोलतो. मॉब बरोबर बोलताना वेगळ्या आवाजात बोलतो. तर त्या 5 Ws समजले ना ज्यांना, त्यांना सक्सेस मिळू शकतो. सर यालाच तुम्ही आत्ता बोललात की तुम्ही पॉझिटिव्ह भूमिकाही केल्यात, तर तुमची अशीच एक पॉझिटिव्ह भूमिका जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ती म्हणजे बाप्पा बजरंगी धडाकेबाज चित्रपटातली. तर त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यासोबत तो चित्रपट करतानाचा अनुभव कसा होता? खूप आनंदी होता. कारण बघा
खरं म्हणजे ना, मराठी चित्रपटात सगळी कुटुंब मानलं जातं. सगळे हिरोईन असो, व्हिलन असो, सगळे एकत्र जेवायला बसणार लंच ब्रेकमध्ये आणि एकत्र असणार. त्याचं ते देवाणघेवाण होते विचारांची, हे ते सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या. हिंदीला तसं नाही. हिंदीला वेगवेगळं असतं. हिरो वेगळा असतो, हिरोईन वेगळी असते, विलन वेगळा असतो. सकाळी आल्याबरोबर ठरवतात काय खायचं, मग ती गाडी जाते, मग ते खाणं येतं असं. सर, माझा प्रश्न तुम्हाला, जसं आता नाव निघालं लक्ष्मीकांत बेर्डे यांचं, सो तुम्हाला काय वाटतं की आज जर लक्ष्मीकांत बेर्डे असते तर मराठी सिनेमाची रूपरेषा आत्ता काय बघायला भेटली असती आपल्याला? चांगलीच असती. म्हणजे त्याला लोकांनी पसंत केला होता, त्याला सगळ्या रोलमध्ये पसंत केला होता आणि तो हर हुन्नरी होता आणि हजरजबाबी होता. म्हणजे एकदा तो, मी आणि एक हिरोईन होती पाठी बसलेली, आम्ही स्टुडिओत चाललो होतो गाडीतनं, तर एक बैलगाडी अशी नदीतनं बाहेर आली आणि पाठी एक बैल होता. तर हिरोईन विचारते, बैलगाडी ठीक आहे, पाठी बैल कशाला? तर लक्ष म्हणाला, ते रिवर्स गाडी घ्यायला. असा असा होता तो. आणि तो माझा मित्र होता. आम्ही नाटकांपासून एकत्र होतो. टूर आणि मग बरीच चित्रपट, त्याचं माझं पहिलं चित्रपट त्याच्याबरोबर केलं मी. इरसाल कार्टी को पितांबर काळेचं पिक्चर होतं ते. त्यामुळे तो गेल्यावर खूप वाईट वाटलं मला. मित्र गेला, ही दोस्ती तुटायची नाही, तुटली. जसं मी मगाशी सांगितलं की खलनायक म्हटल्यावर भीती वाटते आणि तीच खरी पोचपावती असते. कधीतरी कलाकाराला ना ऑन ऑफ करणं खूप डिफिकल्ट जातं, किंवा तीच कला असते की एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जायचं. पण सलग जेव्हा आपण खलनायक साकारतो तेव्हा घरी गेल्यावर पण आपण काहीतरी घेऊन जातो त्या भूमिकेमधलं. तर कधी असं झालंय का की एखादी भूमिका घरी घेऊन गेलेत आणि उगाच असं वागलायत की खलनायकासारखं, नंतर रिअलाइज झालंय की अरे आपण भूमिकाच घरी घेऊन आलोय? अजिबात नाही. मी ती भूमिका झाली का विसरायचो. त्यामुळे पुढे घरापर्यंत ती जायचीच नाही भूमिका. आणि घरच्यांना कधी चित्रपट दाखवायचो नाही. कारण काय केलंय वाईट हे आम्ही कशाला दाखवायचं घरच्यांना, म्हणून त्यांना न्यायचं नाही कुठे. त्यामुळे तो प्रश्न कधीच उद्भवला नाही. सर, घरच्यांनी पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर तुम्हाला कधी पाहिलं? कोणता चित्रपट होता? मी नाही पाहिलं त्यांच्याबरोबर कुठलाच चित्रपट आजपर्यंत, नाही. इव्हन माझ्या बायको बरोबर खरं कुठेच नाही गेलो. पण म्हणजे काही कर्मधर्म संयोगाने नाही गेलो, काही. आता बघ ना, आता थांबायचं नाही. त्या दिवशी माझा वाढदिवस होता, 29 एप्रिल रिलीज झाला, पण मी नाही जाऊ शकलो. पण ते गेले असतील ना कधीतरी बघायला, किंवा त्यांनी काही म्हणजे तुम्हाला? तसे आई ते घरात टीव्हीवर बस तिकीट काढून वगैरे नाही गेली. इतक्या चाहत्यांच्या घोळक्यात तुम्ही वावरता किंवा वावरत होतात, तेव्हा कधी कोणता चाहता येऊन घाबरलाय किंवा त्याला भीती वाटते, किंवा एखादा कधी असा किस्सा घडलाय का? हो, मी म्हणजे घाबरल्यापेक्षा मी 100 तेव्हा माझं चालू होतं आणि मी नाशिकला चाललो होतो आणि एका हॉटेलला चहा घ्यायला थांबलो. मी आणि माझा मित्र होता, तो पोलीस ऑफिसर होता आणि पोलीसची जीप होती आणि माझं 100. तर ते एक फॅमिलीतला एक माणूस आला आणि मला म्हणाला, अहो माझ्या आईला ना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही प्लीज थांबा, मी तिला घेऊन येतो. म्हणलं ती कशाला, मी येतो ना, चला. मध्येच आमची भेट झाली. तर तिने मला ना असं, अरे 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 तुला बघायचा होता मला, खूप बरं वाटलं रे. आणि असे चेहऱ्यावर ना थरथर ते हात असे मला फिरवले. मला खूप बरं वाटलं त्यावेळेस, खूपच बरं वाटलं. एक आनंदाची उर्मी माझ्या शरीरात जाणवली. सर, आत्तापर्यंत तुम्ही जे खलनायकाची भूमिका जेव्हा साकारल्यात,
तुम्हाला मनापासून एखादी भूमिका आवडली आहे त्यातली, की आत्ता मला वाटतं की हा बेस्ट खलनायक आत्तापर्यंत मी सादर केलाय, तर ती भूमिका कोणती आणि त्याविषयी थोडं सांगा. नाही, तो एक पिक्चर मी केला होता. रुपेश कुमार नावाचा एक नट होता जो राजेश खन्ना बरोबर असायचा. रुपेश कुमार विलन होता. त्यांनी पिक्चर तो प्रोड्यूस केला होता आणि डिरेक्ट केला होता. मेरी आन नावाचा पिक्चर. त्यात तो दिलीप कुमारचा भाचा तो हिरो होता आणि मला वाटते माला सिन्हाची मुलगी हिरोईन होती. तो पिक्चर म्हणजे माझ्यासाठीच बनवला होता असं त्यांनी केलं होतं. म्हणजे लोकांना वाटणार हा विलन आहे, पण तो नाही. लास्टला तो सहृदयी असतो असं कळलं. तर तो रोल लोकांपर्यंत पोहोचला नाही लोकांपर्यंत, कारण ते कोणाला माहितीच नाही चित्रपट कधी आला गेला. पडलं त्याची इमेज विलनची होती. त्याची इमेज सगळे बलात्कार वगैरे अशीच होती आणि त्यांनी हा चांगला पिक्चर बनवला. तर नाही, लोकांनी ऍक्सेप्ट नाही केला, गेला. पण सर, रंगभूमीपासून या क्षेत्रात पाऊल टाकलं, पण असं कधी झालंय की आवडतं एखादं नाटक असेल किंवा ती भूमिका असेल आणि ते संपलंय आणि स्टेजवर किंवा विंगेत कधी रडू कोसळलंय, असं कधी झालं? हो, झालं. माझी एक भूमिका होती, उडून जा पाखरा नावाचं एक नाटक होतं. ते भट, आमचा सुधीर भट, त्यांनी डिरेक्ट केलं होतं, त्यांनी प्रोड्यूस केलं होतं. तर त्याच्या आधी त्याची मोरूची मावशी नावाचं नाटक चालू होतं. तर त्याला घरी पैसे घेऊन जाण्याची सवय लागली होती आणि ह्या नाटकात घरनं पैसे आणायची सवय लागली. त्यामुळे ते 16-17 प्रयोगात बंद पडलं. पण ज्यांनी बघितलं ना, ते सगळे मला भेटायला यायचे आणि मग ते शेवटचा प्रयोग होता. पाठी विंगेत मी रडलो, मला आलं डोळ्यात पाणी. सर, मला तो एक किस्सा मला ऐकून घ्यायचा आहे, तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. तिरंगा हा चित्रपट वन ऑफ द ग्रेट चित्रपट आपण बॉलिवूडचा म्हणू शकतो. तेव्हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर राजकुमार यांनी तुम्हाला फोन केलेला आणि तो किस्सा तुम्ही नेहमी सांगता. तो मला या अड्ड्यावर जाणून घ्यायचं की नक्की काय घडलं. नाही, काय झालं, ते बसले होते आणि काहीतरी पार्टी होती आणि मी बाजून चाललो, मला लक्षात पण नाही ते बसले. तर त्यांनी मला हाक मारून बोलावलं, दीपक, त्यांच्या आवाजात. तर मी बघितलं ते बसले होते. मी गेलो. आता माझ्या जन्माच्या आधीचा हिरो माणूस तो, किती सिनियर असेल. तर मी गेलो अदबीने त्यांना भेटायला. म्हटलं, सरजी, दीपक, तूने बहुत अच्छा काम किया है, हा माझ्यासाठी पुरस्कार आहे, बाकी काय नाही. एक आणखीन एक किस्सा, टूरटूर नाटकाच्या 600व्या प्रयोगाला फंक्शन ठेवलं होतं. मग ते नौशाद साहेब चीफ गेस्ट होते आणि त्या नाटकाच्या पहिल्या अंकात मी गुंडाची भूमिका करतो, सगळ्यांना दम देतो आणि निघून जातो आणि कर्टन पडतो. आणि त्यानंतर ते फंक्शन होतं. तर मी केलं आणि आतमध्ये विंगेत आमच्या रंगपटात उभा होतो शिवाजी मंदिरला. तर ते आले मागे, माझ्या पाठीवर थाप मारली. बघतो तो हे नौशाद साहेब बोलले, सर सर सर, अरे अल्लाह ताला ने तुमको क्या आवाज दी है, बहुत अच्छी आवाज है. त्यांच्या मुलाला बोलवलं, सुना इनका आवाज, हा ऐसी आवाज चाहिए वगैरे. तो एक पुरस्कार होता माझ्यासाठी. आता हे मी माझं प्रेज करतोय म्हणजे मोठेपणा करतो असं नाही आहे, ते घडलेल्या गोष्टी आहेत, त्याला विटनेस नाही मी कोण सांगू शकत. सर, कलाकार म्हटलं तो यशाच्या शिखरावर असताना त्याचं खूप कौतुक होतं, त्याला चाहत्यांकडून, प्रेक्षकांकडून आणि सहकलाकारांकडून खूप प्रेमही मिळतं. पण जेव्हा त्या कलाकाराचा पडता काळ सुरू असतो किंवा त्यांच्याकडे काही काम नसतं, अशा वेळेला दुर्लक्ष केलं जातं. तर ही खंत अनेक कलाकार मंडळी मांडतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि असा एखादा अनुभव तुम्हाला आलाय का, तर तुम्ही आमच्याशी शेअर कराल? अनुभव तसा आला, आत्ताच आलाय. म्हणजे मी कितीतरी वर्ष बसूनच होतो, काही काम नाही. मग कुठेतरी छोटी छोटी भूमिका करणं, हे ते करणं. ते का करणं, आपल्याला गंज चढू नये म्हणून. आपण कार्यरत आहोत, आपण मन बुद्धी ताकद सगळं शाबूत आहे आपल्याकडे, तर करायचं ते असं करत राहिलो. पण त्यामुळे मला एक उर्मी मिळाली की आपण करू शकतो. पैसे
पहिल्यापासूनच असतात, येतात, जातात. काय पैसे येतात जातात, पण जी सरस्वती असते ना ती कधी सोडून जात नाही, ती तुमच्याकडेच राहते. सर, मगाशी जेव्हा मी इंट्रोडक्शन दिलं तेव्हा मी एक वाक्य असं म्हटलेलं की परिस्थितीमुळे काही काळ कांदा पाव खाऊन तुम्ही आयुष्य काढलं. तो काळ कसा होता आणि त्या काळातून त्या काळात एक हात येतो नेहमी मदतीचा, तो हात कोणाचा होता? काय झालं, माझे वडील माझ्या वयाच्या 13व्या वर्षी वारले, तर पितृछत्रच गेलं ना. काय मग घरगुती गृहउद्योग करून करून पैसे कमवून जे काय पैसे उरायचं त्यात आम्ही भावंड खायचो. आमचा एक गडी पण होता, तो पण आम्हाला सोडून नाही गेला, तोही आमच्याबरोबर राहायचा, खायचा, प्यायचा. काय म्हणजे काय जे आहे ते असं करत 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 ते दिवस गेले. आणि मग मोठे मोठे म्हणजे थोडे नावारूपाला आलो, मग नाटकं केली, मग 100, मग 100 नंतर मला सगळे दरवाजे उघडे झाले आणि मग मला इंडस्ट्रीने मान्य केलं आणि घेत गेले. आणि माझ्या सुदैवानं ह्या पडत्या काळात मी बोललो ना मगाशी, मला भरपूर संध्या अशा मिळाल्या की मी कानडी पिक्चर केली, मल्याळी पिक्चर केली, भोजपुरी पिक्चर केली, छत्तीसगडी पिक्चर केलं, पंजाबी केलं, गुजराती केलं. मला भाषा अनेक करायला मिळाल्या, म्हणजे त्या भाषेत चित्रपट करायला मिळाले. तर तो एक मला प्लस पॉईंट झाला. म्हणजे मी भारतातल्या सगळ्या भाषेत केले एक्सेप्ट बंगाली केले चित्रपट. सर, आता तुमचं डाऊनफॉलबद्दल आपण जसं बोलत होतो तसं मगाशी जसं तुम्ही म्हणालात की कित्येक कलाकार त्यावेळी बँकेत काम करून कलाक्षेत्रात काम करत होते, तर तसंच याच जोडीला कित्येक ज्या वयोवृद्ध कलाकारांचा जेव्हा जसं वय वाढत जातं तसं शारीरिक त्रासाला लक्षात घेऊन बऱ्याचदा भूमिका दिल्या जात नाहीत किंवा असं ग्राह्य धरलं जातं की ह्याला शारीरिक काहीतरी त्रास असेल तर आपण कसं काम करणार किंवा त्यामुळे भूमिका येत नाहीत. तर असं तुमच्या बाबतीत कधी घडलंय का? असं आत्ता झालं ना, मग पायाला थोडं लागलं होतं, त्यामुळे काही मी प्रोड्युसरांना फोन केला तर त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला कळलं की तुम्ही काम करायचं सोडून दिलं. कोण म्हणालं? कोणीतरी अफवा उडवल्यात की त्यांनी काम करायचं सोडून दिलंय. नटाचं काम नटाला दुसरं काय काम येतं? अभिनयाशिवाय दुसरं काही काम येत नाही, तो कसं सोडणार? असं होतं. आणि मग भूमिका जातात, मग थोडं खंत वाटते, म्हणजे वाईट वाटते, बाकी काय नाही. पण काळानुरूप तुमच्या पिढीतल्या किंवा तुमच्या फळीतल्या कलाकारांचा विसर पडतो असं वाटतं तुम्हाला? हो, तसं पडणारच. कारण पूर्वीचे सतीश दुबाचे आत्ताच्या कोणाला माहिती आहेत? डॉक्टर काशीनाथ घाणेकर आता कोणाला माहिती आहेत? अरुण सरनाईक कोणाला माहिती आहेत? तो फरक पडतोच ना. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की एका कलाकाराचा अभिनय कधीच संपत नाही, पण आत्ता जी काही अशी पिढी आहे जी या इंडस्ट्रीत नव्याने येते त्यांना ओव्हरनाईट सक्सेस हवा असतो किंवा खूप खटपट चालते की असा फेम मिळाला पाहिजे, तसा मिळाला पाहिजे. तर त्यांच्यासाठी तुम्ही अभिनय आणि स्ट्रगल याबाबत काय सांगाल? त्यांना काय सल्ला द्याल? ते वन नाईट स्टार बनायला चालतात ना, त्यांचं आयुष्य तुम्हाला कळत असेल किती असतं ते. जो तावून सुलाखून आलेला असतो ना तो पक्का आणि ठाम असतो. आणि ह्यांचं फक्त उद्दिष्टच असतं की एक पिक्चर मिळू दे, ते चालू दे, आणि मग पुढे कोण त्यांना रिपीट करतं का नाही करत हे कोण बघतं. आम्हाला खूप लोकांनी रिपीट केला, त्याचं कारण असतील काही. त्यांना आवडलं असो, त्यांना ॲटिट्यूड आमचा आवडला असेल, ते सगळं. त्यामुळे ते असं शक्य आहे. जेव्हा मी आत्ताचे जे कलाकार आहेत, यंग जी जनरेशन आहे, त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारते की तुम्ही ही भूमिका कशी केली किंवा तुमच्या समोर तुम्ही कोणाला ठेवलं, रोल मॉडेल कोणाला ठेवलं, तर ते बरेचदा ना तुमचं नाव घेतात किंवा अशोक सराफांचं नाव घेतात, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांची नावं घेतात. पण तेव्हा तुम्ही ट्रेंड सेट केला. मला ते बोलता नाही येणार, पण ये जे आहे
ते इतकं ट्रेडमार्क झालं ते तुमचं, ते कुठून आलं? म्हणजे ते कुठून, ऑब्व्हियसली तुम्ही कोणाला कॉपी नाही केलं, पण ते तुमच्याकडे आलं कसं? ते रिहर्सल करता करता आलं. म्हणजे त्या सेटवर आम्ही होतो, ते सरोज सुकटणकर नावाच्या नटी होत्या, त्या आता आहेत की नाही मला माहिती. त्यांच्यासमोर मी गेलो आणि या 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 केला, तर त्यांना भोवळ आली. त्यांनी माझं शर्ट धरते होतं ते आणि असे नख लावत खाली पडल्या. म्हणजे इथे उरखडा आला होता. हां, मग त्यांना ते पाणी, लिंबू पाणी वगैरे देऊन शुद्धी टाकलं. मग मी त्यांच्या दुरून मग करायला लागलो, कारण तो ओरखडा लक्षात राहतो. तर एकदा करून दाखवा. ऑब्व्हियस या 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 या. हे म्हणजे मला माहिती इथे बसलेले ही जनरेशन आहे ना, हे बघून मोठी झाली आहे. आज आमच्यासमोर जेव्हा हे लाईव्ह घडते, आमच्यासारखे नशीबवान खरंच आम्ही आहोत. खरं सर, थँक्यू सो मच. आमचं बालपण आहे ना, ते खरंच तुम्ही फार ग्रेट केलं आहे. आत्तासारख्या म्हणजे आत्ताच्या कलाकार पण करतात प्रयत्न, कदाचित आमच्या नंतरची जनरेशन त्यांना हेच म्हणेन, पण आम्ही जोपर्यंत आहोत आमच्यासाठी तुम्ही खरंच सुपरस्टार आहात. बाकी काही प्रश्न असले? माझा असा प्रश्न आहे की तुम्ही एका मुलाखतीत मी ऐकलं, आता तुम्ही येण्यापूर्वी मी अभ्यास केलाय, तर मी त्यात असं ऐकलंय की इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल तर मार्केटिंग खूप आवश्यक आहे. तर हे मार्केटिंग करण्यात तुम्ही कुठे कमी पडलात का, असं तुम्हाला वाटतं? या इंडस्ट्रीत माझं कोणी नाही आहे, ना काका ना मामा ना कोणी नाही. मी एक नौखा. माझ्या या अभिनय म्हणजे करण्याच्या ज्या कलेला, म्हणजे माझी जी आवड आहे ते प्रोफेशन झालं तर त्याच्यासारखं भाग्य नाही. मी म्हणतो, जी माझी आवड आहे ते प्रोफेशन झालं तर भाग्य आहे ते माझं. पण मग बाकीच्या गोष्टी गौण वाटायला लागल्या त्यापुढे. मग ते काय करायचं काय नाही. मी कधी सेक्रेटरी नाही ठेवला, कधी बाकी कामासाठी माणसं नाही. एक मग ते गरीब मुलं असेल त्यांच्यासाठी एक त्याला पैसे मिळावेत म्हणून तो बॉय एक असतो, तो ठेवला. आणि दूर जातो तो मी गाडी काढून मी स्वतः चालवत जायचो, ड्रायव्हर पण नव्हता ठेवला. तर त्या गोष्टी नाही जमल्या. आणि यालाच जोडून एक प्रश्न आहे, जसं आता सोशल मीडियाचा वाढता सगळा म्हणजे पूर्ण सोशल मीडियाने आता ग्रासलंय सगळ्यांना. तर हे सोशल मीडिया जर त्या काळी असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती का इंडस्ट्रीत? म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी हे वेगळं असतं का? जर तेव्हा सोशल मीडिया असतं तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला असतात, किंवा आज दीपक शिर्के वेगळे असते का? नाही, पण मी आजही तसा औरंगजेब आहे या मीडिया बाबतीत. औरंगजेब आहे मला नाही का, त्यामुळे मला तो हा प्रश्न गौण वाटतो. नाही, अगदीच मला स्नेहाला करेक्ट करायचं आहे, कारण का आत्ता कलाकार सोशल मीडियामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात, पण ही जी फळी आहे ती त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, आणि हेच खरं टॅलेंट आहे. पण सर, आता तुम्ही म्हणालात की नौखा होतो मी या इंडस्ट्रीत, पण याच नौक्याने बाप्पा अशी इंडस्ट्रीत ओळख बनवली. सर, या नावामागची कथा जी आहे ना, ती गोष्ट ऐकून घ्यायची. हां, ते काय झालं, आम्ही नाटकाच्या दौऱ्यावर नागपूरला गेलो होतो आणि मोठा दौरा होता, 20-1 दिवसांचा दौरा होता. मग तिथली एक भाषा आहे, खाऊन राहायचं का रे बाप्पा, त्या क्वालिटीत चांगलं जेवण मिळून राहतं बाप्पा, जेवण मिळून राहतं बाप्पा, हे शेवटला बाप्पा. तर मी ते यूज करायला लागलो. मग झोपून जा रे बाप्पा, रात्र झाले बाप्पा, असं करत करत बाप्पा बाप्पा मला बाप्पा नाव पडलं. कोइन्सिडेंटली माझ्या आजोबांना पण बाप्पा म्हणायचे, कोइन्सिडेंटली. असा एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या समाजात जेव्हा एखाद्या पुरुषापेक्षा स्त्री जास्त कमवते तेव्हा तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं, आणि हे नातं जर नवरा बायकोचं असेल तर काही रिलेशनशिपमध्ये मेल इगो आपण ज्याला म्हणतो तो मध्ये येतो. पण मला सगळ्यांना सांगायचं की जेव्हापासून आपण बोलतोय, तुम्ही तुमच्या बायकोचा बऱ्याचदा उल्लेख केला. तुम्ही मगाशी बोलता बोलता दुसऱ्याच प्रश्नाचं उत्तर, बायकोचा पगार आणि त्याच्यावर माझं नाव आलं, तिने घर सांभाळलं जेव्हा मी काही करत नव्हतो. त्या स्त्रीचा दीपक शिर्के घडवण्याच्या मागे किती हात होता, आणि आज जर त्यांच्याबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर काय व्हाल? सुविद्य पत्नी मिळणं आणि
आपल्याला सांभाळून घेणारी पत्नी मिळणं हा एक आपल्या नशिबाचा भाग असतो आणि ती अत्यंत मला सांभाळून घेते. माझा आज जो स्टेटस आहे वगैरे ते तर तिने सांभाळलाय. तर ती हायली पेड आहे आता. त्यामुळे मी आज जगतोय असं म्हणायला काय हरकत नाही. तर ते तिचं क्रेडिट आहे. त्यामुळे मला ते मान्य करावं लागेल. सर, नेहमीच ना कलाकार जेव्हा या अड्ड्यावर येतात किंवा आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे इंटरव्ह्यू घेतो ना, तेव्हा ते नेहमी असं सांगतात की प्रत्येक कलाकाराने अभिनयासोबत एक जोडधंदा ठेवावा. कारण आपलं हे क्षेत्र अनसर्टन आहे. आज पगार आहे किंवा आज भूमिका आहे, उद्या नाही. पर डे आज आहे, उद्या नाही आहे. भूमिका आज गाजेल, उद्या नाही गाजणार. तर तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक कलाकाराने ठेवावा एक जोडधंदा? यस, अवश्य आहे. किंवा हा धंदा हातात ठेवावा. म्हणजे जे दलाल आहेत ते नको आहेत. तुम्ही स्वतः करा. आता बघा 72 शाखा आहेत आमच्या चित्रपट, एकाच चित्रपट बनवण्यात. तर त्या 72 शाखेतला कुठला तरी एक तुम्ही धुरंधर व्हा, म्हणजे त्यातले महारथ व्हा. तोही धंदा आहे. मग ते टिफिन असेल, ट्रॅव्हलिंग असेल, तिकिटिंग असेल, राहण्याची व्यवस्था आहे, ते अशा भरपूर आहेत. मग म्युझिक आहे, असिस्टंट डिरेक्टर आहे, लाईट आहे. 72 शाखा आहेत. कुठलीही शाखा तुम्ही निवडून त्यातलं महारथ हासिल करू शकता. अगदीच. सर, जेव्हा अशोक मामा किंवा अशोक सर जेव्हा या अड्ड्यावर आलेले तेव्हा आम्ही त्यांना विचारलेलं की तुम्ही मालिका कधी करणार किंवा तुम्ही छोट्या पडद्यावर पुनरागमन तुमचं कधी होणार. आणि अगेन त्यांनी अशोक मामा ही त्यांची जी कलर्स मराठीवरील सिरियल आहे ती आली. मला सेम प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जर आता जर एखादी मालिका ऑफर झाली तर तुमचं त्यावर मत काय असेल? करेन ना, मी करेन. ऑफर झाली पाहिजे, फक्त करेन. काय आहे, मालिका आहे नाही घराघरात बघितली जाते आणि प्रत्येकाच्या घरात रिमोट असतो. तर ती चांगली झाली पाहिजे. त्या रिमोटनी दुसरं आता आमच्या 100च्या वेळेस लोक धावत येऊन बघायचे. 86-87चा पिरियड असेल, तुमचा जन्म वगैरे मला माहिती नाही. तर त्या पिरियडमध्ये रामायण चालू होतं आणि 100 चालू होतं. रामायण 96% लोक बघायचे आणि 100 86% लोक बघायचे, मराठी असून. मग एवढं ते होतं आणि ते आपल्या बाबतीत लोकांचं एक्सपेक्टेशन वाढतं, ते सांभाळणं महत्वाचं आहे. सर, आजच्या काळामध्ये ज्येष्ठ कलाकारांना पुरेसा सन्मान मिळतो असं तुम्हाला वाटतो का? नाही वाटत. पूर्वीच्या वेळेस आम्ही कोणी ज्येष्ठ आला तो उठून उभा राहायचो, त्यांना बसण्यासाठी सीट्स द्यायचो वगैरे. आता तो राहिला नाही सन्मान. हाय हॅलो मध्ये तो जातो. हाय कसा आहे, रोज भेटलं तरी हाय कसा आहेस, हाव आर यू, रोज भेटतो. काय धाड पडले मला, पण मग विचारतात तर त्यात ते रिस्पेक्ट जातो. सर, यालाच पकडून एक प्रश्न विचारेल की आधीची मैत्री इंडस्ट्रीतली आणि आत्ताची जी मैत्री दाखवली जाते इंडस्ट्रीत, ती सारखीच वाटते की त्यातही खूप तफावत आहे, फरक आहे असं वाटतं? मैत्रीची व्याख्या बदलता येत नाही, ती तशीच राहते. ती आधीची असो किंवा आत्ताची असो, मैत्री ती मैत्री. कारण एक असं नातं आहे की ते आपल्या हातात आहे. बाकी सगळी नाती चिटकून येतात, काका मामा भाऊ ही. फक्त मैत्री एक नातं असं आहे की ते आपल्या हातात आहे. हॅलो सर, मला असं विचारायचं होतं की तुम्ही अनेक भूमिका साकारल्या, खूप पात्र निभावले, पण असं कोणतं पात्र होतं का ज्याला म्हणजे हवं तसं कौतुक नाही मिळालं, असं कोणतं आहे का? आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे की अशी कोणती भूमिका आहे की जे साकारणं तुमचं स्वप्न आहे आणि ते अजूनपर्यंत तुम्ही साकारलेलंही नाही आहे? हा प्रश्न चांगला आहे. पहिलाच पण चांगला प्रश्न विचारला. माझी एक भूमिका मला आवडते, ती म्हणजे बेईमान नाटक, ज्याच्यावरनं नमक हराम पिक्चर आला, राजेश खन्ना अमिताभ बच्चन. हे नाटक त्याच्या आधी आपल्या मराठी रंगभूमीवर प्रभाकर पणशीकर आणि सतीश दुबाची ही जोडी करायची. नाट्यसंपदेचं नाटक होतं, त्याचं नाव बेईमान. त्यात जो सतीश दुबाशींनी परफॉर्मन्स केलाय ना, तो करायचा राहून गेला असं मला वाटतं.
तो खूप छान परफॉर्मन्स होता. तो एक धन आणि एक चंदर, तो जो धनाढ्य माणसाचा परफॉर्मन्स सतीश डुवाशीने केला ना, टेरिफिक. सर, प्रत्येक गोष्टीचा एक फायदा असतो, एक तोटा असतो. या इतक्या उंच हाईटचा फायदा पण आहे, तोटा पण आहे. इतक्या बेस असलेल्या आवाजाचा फायदाही आहे, तोटाही आहे. हे कधी जाणवलं की अरे बापरे, आता तर हा तोटा व्हायला लागला? पूर्वी ना नाटकात कामं करण्यासाठी मिळावीत म्हणून मग फिरायचो की बाबा मला घ्या. चा, तू कोणाचा बाप वाटत नाहीस, तू कोणाचा भाऊ वाटत नाहीस, तू कोणाचं काही वाटत नाहीस, तू साला तुला नाही रोल. ठीक आहे. कालांतरानं त्या नाटकात काम करणारे बँक एम्प्लॉईज, त्यांना रजेचा प्रॉब्लेम असायचा. मग त्या ठिकाणी उभं राहायला मला बोलवायचे. आम्ही तर काम करायचो. तेव्हा मी बाप शोभायचो, भाऊ शोभायचो, सगळं शोभायचं. असं आहे. मला खरंच एक किस्सा जाणून घ्यायचा आहे अग्निपथ या चित्रपटाचा, ज्यात अमिताभ बच्चन हिरो होते आणि तुम्ही विलन होतात. एक असतं की विलन, जसं तुम्ही सांगितलं की राम तेव्हाच जन्म घेतो जेव्हा रावण खूप मोठा होतो. त्या चित्रपटात जेव्हा तुम्ही त्यांच्या जोडीला इतके मोठे झालात किंवा इतके मोठे दिसलात, तो फेज तुमच्या आयुष्यातला कसा होता? कारण का तेव्हा एंडला अमिताभ बच्चन तुम्हाला मारून टाकतात, असा एक एंड होता आणि तो चित्रपटाला कलाटणी दिली त्या एंडने. तेव्हा दीपक शिर्के हे नाव हिंदीत आणि मराठीत फार अचानक वर गेलं आणि त्याने तुम्हाला सगळे दरवाजे उघडे केले. तर त्या फेजबद्दल काय सांगाल आयुष्याच्या? खूप मोठी फेज होती ती. आणि काय झालं, त्या पिरियडमध्ये काही 2 पिक्चर करत होतो मी, अग्निपथ आणि हम. दोन्हीचा डायरेक्टर मुकुल आनंद होता. तर खाली अग्निपथचं शूटिंग, वर हमचं चुम्मा चुम्मा दे दे हे ते वगैरे. तर अग्निपथमध्ये हा मला त्या चिखलात मारतो, ठार मारतो आणि शिव्या दिल्या ना त्या शॉटमध्ये. तर ते नंतर एडिट झालं, तर त्यांनी सांगितलं ते गालिया आहे हो, एडिट करो. बाकी त्याने तो परफॉर्मन्स दिला. आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये त्याच्या भाव मरतो मी, त्याच्या बाहेमध्ये मी मरतो, त्याच्या हातात मी मरतो. विरोधाभास बघ, आधी तो मारतो आणि मग त्याच्या अंगाखांद्यावर मी प्राण सोडतो. किती विरोधाभास आहे. पण ते आलं माझ्या नशिबात, ते करायला लागलं. खरंच मला नेहमी हा प्रश्न पडतो की जेव्हा एखादा मराठी भाषिक कलाकार हिंदीमध्ये काम करतो, तेव्हा एक त्याच्या हिंदीला ना मराठीचा वास असतो. आपण फार फ्लुएंट हिंदी नाही बोलू शकत, पण तुमचं हिंदी जेव्हा ऐकतो तेव्हा ते अगदी फ्लुएंट वाटतं. हा अभ्यास कसा झाला आणि हे कालांतराने कसे शिकत गेलात हिंदी? कसं आहे, मी ना फ्लुएंट मला वाटत नाही मी बोलतो. माझं बंबईया हिंदी आहे, हमको तुमको असं आहे ते, त्यात काय फरक नाही. आणि मी ते अग्निपथमध्ये गेलो, तो मद्रासी आहे, तो टोन वेगळा आहे. एका गोंडा ते सगळं ते मुंबईत राहिल्यामुळे, कॉस्मोपॉलिटन लोकांमध्ये राहिल्यामुळे ते म्हणजे ॲक्सेंट माहिती आहेत. गुजराती कसा बोलेल, पारसी कसा बोलेल, ते तसं त्या अनुषंगाने आलं. सर, ह्यालाच धरून एक विचार आहे. आत्ताच्या पिढीतले जे कलाकार आहेत त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलं, हिंदीत काम केलं, खूप गाजावाजा होतो की आम्ही ह्या चित्रपटात काम करतोय, आम्ही अक्षय कुमार बरोबर काम करतोय, फलाना ढिंकाणा, असं खूप गाजावाजा होतो. तर तुमच्या त्या काळात तुम्ही जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करता तेव्हा कसं चित्र असायचं, कसं ॲप्रिसिएशन असायचं? तेव्हा हा मीडिया नसायचा ना, व्हॉट्सअप नाही, इंस्टाग्राम नाही, काही नाही. मग ते आपापसातच कौतुक करायचे, मित्र अरे चांगलं काम केलं, साला बरं वाटलं असं. ते मित्र होता, हा मीडिया नव्हता सगळा. त्यामुळे त्या पिरियडमधल्या लोकांना म्हणजे ही संधी मिळाली नाही कधी. सर, आणि ह्यालाच धरून एक विचार आहे की मगाशी जसं तुम्ही म्हणालात
मला कन्व्हिनियंटली त्या भूमिका मिळत गेल्या. आधी जेव्हा मी भूमिका मागायला जायचो तेव्हा तुझी उंची वगैरे असा सगळा प्रकार होता. इंडस्ट्रीत कन्व्हिनियंटली अशी मैत्री केली जाते का? आणि खरेच तुमचे मित्र जे आता इंडस्ट्रीतले आत्ता जेव्हा तुम्हाला जर भेटत असतील तेव्हा कशा प्रकारच्या गप्पा रंगतात? आनंद वाटतो आणि त्या पिरियडमध्ये जातो, मागच्या सगळ्या भूतकाळात जातो आणि मग ते आठवणी येतात. अरे तू असं केलं होतंस, तू तसं केलं होतं, अरे तू पण तसं केलं, असं असं सगळं वाटतं. आणि कन्व्हिनियंटली फ्रेंडशिप ती कळते लगेच, ती तुटते पण लगेच तुटते, त्याला काय अर्थ नसतो. खरी फ्रेंडशिप असते ना, फोन नाही करत, भेटत नाही, पण तो इथे असतो हृदयात, तो लक्षात असतो नेहमी, त्याच्याशी बोलणं होतं. मग कधीतरी भेटल्यावर आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. म्हणजे गुढीपाडव्याला गुढी जशी उभारते ना, तो ती गुढी बघून जेवढा आनंद वाटतो ना, तसा आनंद वाटतो त्या मैत्रीचा. पण या मैत्रीचा किस्सा एखादा असेल तुम्हाला शेअर करावा असा तर आम्हाला ऐकायला आवडेल. आता काय कितीतरी आहेत त्याच्यामध्ये. माझा लक्षाबरोबरचे किस्से बरोबर आहेत. तो माझ्या बरोबर असायचा. आम्ही दोघंही रेल्वेने प्रवास करायचो होतं, हे करायचो. आणि त्यावेळेस त्या रेल्वेच्या प्रवासात आम्ही एकमेकांना सांभाळून घ्यायचो. तो मला सांभाळून घ्यायचा, मी त्याला सांभाळून घ्यायचो. पण ते आता आठवतंय सगळं. सर, पण विक्रम गोखले यांच्यासोबतही तुमची 30-34 वर्षाची मैत्री होती. त्या मैत्रीचा किस्सा एखादा कोणता असेल तर तो ऐकायला आवडेल. विक्रम गोखल्यांच्या जास्त संपर्कात नव्हतं, कारण ते पुण्यात असायचे, आम्ही मुंबईत असायचो. ते पुण्यातनं मुंबईत आले का शो पुरता यायचे. मग त्यांचं आता नंतर त्यांनी घर घेतलं, पण तेवढं जवळीक नव्हती, पण दोस्ती होती. म्हणजे काय दुरावा नव्हता, काय नव्हता, पण गप्पा फार कमी मारल्या आणि सान्निध्य फार कमी झालं. असं काही 5 प्रश्न आहेत, आपण रॅपिड फायर म्हणू शकतो त्याला. बरं, ओके. तुमचा असा एक सिनेमा जो तुम्ही कितीही वेळा बघू शकता? कुठलाच नाही. एकदम रॅपिड का सर? नाही आवडत मला माझे काम. कुठेतरी त्रुटी राहिली असं वाटतंय, माहिती. आजच्या काळातला असा कोणता एक खलनायक आहे ज्याचं तुम्ही कौतुक करता? आजच्या काळातला कोण बरं? आताच्या काळातला तो एक होता, तो वारला. काय त्याचं नाव? तो कॅन्सरनी वारला. नाही, काय, इरफान. तो एक उजवा होता. असा कोणता एक मराठी खाद्यपदार्थ आहे ज्याला तुम्ही नाही म्हणूच शकत नाही? अळूवडी. असा कोणता एक डायलॉग आहे जो लोक तुम्हाला नेहमी म्हणायला सांगतात? तो तिरंगातला, खड़े हो बारूद की ढेर पर और पी रहे हो पाइप, तुम्हारे जलवे में भी कुछ कमी नहीं है ब्रिगेडर. ओके. अजूनही अशी कोणती भूमिका आहे जी करण्याचं स्वप्न तुमच्या मनात आहे? सांगितलं ना, बेईमान म्हणजे नमक हराम मधला धन, चंदर नाही, धन. शेवटचे 2 प्रश्न जे माझे खूप फेवरेट असतात. जर तुमच्यावर कधी बायोपिक आला तर त्याचं नाव काय असेल? बाप्पा. हां, ओके. आणि तुमची भूमिका साकारण्यासाठी तुम्ही कोणता कलाकार निवडाल? बघ, हा जो प्रश्न आहे ना, हा माझ्या बाबतीत तू विचारू शकते की तुम्ही कुठल्या कलाकाराला फॉलो केला, तर मी सतीश डुबाशींना फॉलो केलं. आता माझा कलाकार नाही सांगता येणार मला. बरं, एखादा बायोपिक आला तर त्याचं नाव तुम्ही बाप्पा ठेवाल. सर, तुम्हाला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा झालेली की या व्यक्तीचा बायोपिक ना मी नक्की, म्हणजे मला शोभून दिसेल किंवा मी करू शकतो? शाहू महाराज, त्यांचा बायोपिक मी करू शकलो असतो. सर, जसे तुम्ही मगासपासून सांगतात की आर्थिक गणितं खूप बिघडत गेली, पण काम न करता याच क्षेत्रात काम करायचं किंवा याच क्षेत्रातच कार्यरत राहायचा हा तुमचा निर्णय होता. कधीतरी पडत्या वेळी असं वाटलं की हा निर्णय कुठेतरी चुकला आपला, असं वाटलेलं कधी? नाही. हा
काळ पडता येतो, तो परत सावरला जातो. ते तात्पुरतं असतं. म्हणजे कामं मिळत नाहीत, हे नाही, पैसे नाही आहेत, काही होत नाही आपलं. तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढंच खाता. ते तुम्हाला देवाने दिलं, दाणे दिले, चोच दिले, सगळं दिले. तर त्यामुळे तसं काही वाटत नाही. पण सर, या काळात लढण्याची किंवा असं पॉझिटिव्ह राहण्याची जी एनर्जी आहे ती कोणाकडून आली असं? ती गॉड गिफ्ट असेल. मज्जाचा अड्डा नेहमीच कलाकारांना एक संधी देतं की स्वतःशी बोलण्याची. आज हाच अड्डा तुम्हाला एक संधी देतं, त्याचं नाव आहे बोलून तर बघ. तर आज जर स्वतःशीच जर बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलाल, किंवा स्वतःला एखादा सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्या? साईड बिझनेस कर रे बाबा. आणि आता मला एक जुन्या नाटकातलं एक स्वगत आठवतंय. राजवाड्याच्या पिछाडीला डोंगरावर एक बेताळ मंदिर होतं. ओबड-दोबड मूर्ती, अंडाकृती, शेंद्रानं गच्च लिंपलेली, तिला ना हात ना पाय, बेंबीखाली काहीच नाही, डोक्यावर मस्तक म्हणून नाही. मी वेताळ सिंह असायला हवं होतं. मिटले असती सगळी कटकट. राजा सुखी, राणी सुखी आणि प्रजाही सुखी. वा. खरं तर कधीतरी पत्रकार म्हणून थोडंसं वाईट वाटतं की आपण काही कलाकारांपर्यंत पोहोचत नाही. प्रसारमाध्यमं, काही कलाकार ज्यांनी इंडस्ट्री उभी केली किंवा उभी करण्यात त्यांचं रक्त, त्यांचं पाणी, त्यांचं पूर्ण आयुष्य दिलं, आणि अशा कलाकारांकडे प्रसारमाध्यमं नाही पोहोचत, याचं खरंच वाईट वाटतं. आणि सर, आज जाहीर माफी. आज आम्ही फार उशिरा पोहोचलो तुमच्यापर्यंत, पण पोहोचलो, आणि तुम्ही एका फोनवर हो असं उत्तर दिलं. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. अरे, तुमच्यामुळे मी आता 4 लोकांना दिसणार आहे, तर मी तुमचे उपकार मानतो. नाही सर, मज्जाच्या अड्ड्यावर आलात तर तुम्ही आम्हाला खूप आठवणी तुमच्या सांगितल्या. आम्ही काहीच नाही केलं, पण एक छोटंसं गिफ्ट आहे मज्जाकडून तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. इथे आलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच. आज इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती घरी जाताना फार सुंदर आठवणी घेऊन जाणार आहेत, आणि घरी जाताना आपल्या आईवडिलांना किंवा भावांना सांगणार आहे की मी आज या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला, ज्याने लहानपण आपलं इतकं एव्हरी संडे 2 वाजता एक चित्रपट लागायचा ETVवर, आणि त्यात तुम्ही असायचात. भीती वाटायची, आम्ही खूप शिव्या द्यायचो, आम्ही खूप घाबरायचो, पण तरीही बघायचो. थँक्यू सो मच सर, आज अड्ड्यावर आलात आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं. खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल हे विचारत नाही कधीच, पण मी आज सांगते, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता संपूर्ण टीमसोबत घेते तुमचा निरोप. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.